म्हणता येईल असा ऐतिहासिक निकाल आज अकोल्यातल्या नगरसेवकांनी घेतलेला आहे आणि त्याला सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वाभिमानाने त्याला मदत केली। त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो। सगळ्या राजकीय नेत्यांचे आभार मानतो, अकोले शहरातल्या नागरिकांचे आभार मानतो आणि मुख्यत्वे आमचे नगरसेवक जे कोणत्याही आमिषाला बळी पडले नाही आणि स्वाभिमानाने सोनालीताई चेतन नायकवाडी हिच्याबरोबर उभं राहून तिला नगराध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी त्यांनी स्वाभिमानाची लढाई लढले, जिंकले। त्या सगळ्यांच्या मनापासून मी कौतुक करतो आणि सगळ्या नगरसेवकांना आणि विशेषतः सोनालीला हीच विनंती करेन की आता कमी वेळेमध्ये जास्त धावा करायच्या आहे। 5-6 महिन्याचा कालखंड तुला मिळेल। या 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये अकोल्यातल्या लोकांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल ते सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन एकत्रपणे काम करून या अकोले शहराचा अधिक चांगला विकास कसा होईल। एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, लोकांना पिण्याचं पाणी, आरोग्य, रस्ते, घंटागाडी या सगळ्याच गोष्टीकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे एवढीच या निमित्ताने विनंती करतो। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा विजय असो। सोनालीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। महायुतीचा जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। चला।